राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग अंतर्गत स्त्री सक्षमीकरण या विषयावर लघुपट, रील्स, डॉक्युमेंटरी यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या। पुण्यात झालेल्या स्पर्धेत नामधारी इथल्या अनिल कांबळे यांनी बनवलेल्या ऑपरेशन सिंदूर या लघुपटाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय। पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याला भारतानं दिलेलं सडेतोड प्रत्युत्तर म्हणजे ऑपरेशन सिंदूर ही मोहीम। या विषयावर लघुपट बनवला असून त्यामध्ये दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या एका सामान्य स्त्रीची भावनिकता आणि पुन्हा जगण्यासाठीचा संघर्ष चित्रित करण्यात आलाय। हा लघुपट शाहूवाडी तालुक्यातील नांदारी धनगरवाडा शाळेचे मुख्याध्यापक अनिल कांबळे आणि कांबळेवाडी शाळेच्या अध्यापिका स्नेहा चौधरी या दाम्पत्यानं बनवलाय। त्यामध्ये डॉक्टर अश्विनी नारकर यांनी प्रमुख भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग अंतर्गत स्त्री सक्षमीकरणाच्या वतीनं पुण्यात झालेल्या स्पर्धेत या लघुपटाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय। ज्येष्ठ सिने अभिनेते अरुण नलावडे, प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, प्रभाकर मोरे, देविका दफ्तरदार, असित रेड्डीज, सुनील गोडबोले यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। लघुपटाच्या यशाबद्दल शिक्षण विभाग पंचायत समितीनं टीमचं कौतुक केलंय। चित्रपट जो आहे हा चित्रपट भारतातील प्रत्येक स्त्रीच्या काळजाला भिडणारं कथानक असल्यामुळे तो निश्चितच सर्वांना आवडेल। हा चित्रपट अत्यंत कमी 7 मिनिटाचा लघुपट आहे, परंतु या 7 मिनिटांमध्ये स्त्रीची एक बाजू ज्याच्यामध्ये तिची भावनिकता, पती गमावल्यानंतर होणारं दुःख काय असतं हे टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि शिवाय अशा स्त्रियांना समाजामध्ये कोणत्या पद्धतीचं स्थान निर्माण व्हायला पाहिजे किंवा त्यांनी दुःखाला विवळत किंवा चिकटून न राहता त्यातून मार्ग काढून पुढील आयुष्य कशा पद्धतीने जगायला पाहिजे किंवा पुढच्या आयुष्यामध्ये तेवढ्याच ताकदीनं संघर्षानं येऊन आपलं उर्वरित आयुष्य जगायला पाहिजे कशा पद्धतीनं असा एक संदेश या लघुपटामध्ये दिलेला आहे।